नमस्कार, मी बेदरे सराफॅन सुवर्णकार. आपला धक्का असणार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक आहे 4 मार्च 2026. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये मार्केट तुम्हाला पडलेलं दिसलं. तुमची चूक काय आहे की तुम्ही एका दिवसावर मार्केटला जज करताय. मार्केटचं तुम्ही लॉंग टर्मसाठी घेतलेलं आहे ना, महिना दीड महिना 2 महिना तुम्ही बिंदास राहा ना, होल्ड करा. जोपर्यंत सोन्याचा भाव 1,62,800च्या वर आहे आणि चांदी 2,72,500च्या वर आहे, तुम्ही का टेन्शन घेताय? बिंदास होल्ड राहू द्या ना. झालं, काल तुम्हाला 2,60,000 चांदी दिसली आणि आज आली परत 280पर्यंत. होल्ड करा. तुम्ही का टेन्शन घेता एवढं? जेव्हा विकायची असेल मी तुम्हाला सांगल बिंदास तुम्ही विका त्यावेळेस विका. आणि विषय काय आहे की मार्केट सध्या बुलिश सेंटिमेंटमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही पडल अजिबात काळजी करू नका. मार्केटचं सेंटिमेंट काल निगेटिव्ह होतं म्हणून थोडंफार मार्केट पडलं. आज परत ठेप्यावर येऊन बसलं. टेन्शन घेऊ नका, बिंदास होल्ड करा. उलट खरेदी असेल खरेदी करा, काही टेन्शन घ्यायची नाही. चांदीसाठी 10-20 हजार पडणं मोठी गोष्ट नाही. सोन्यासाठी 5-4 हजार पडणं मोठी गोष्ट नाही. काल तुम्हाला 4 हजाराने सोनं पडलेलं दिसलं, आज परत 1,68,000पर्यंत येऊन थांबलं. चांदी तुम्हाला 2,60,000पर्यंत पडलेली दिसली, आज परत 2,80,000 रुपये आली. काय काळजी करता? मी तुम्हाला स्वतः ज्यावेळेस विकायचं आहे त्यावेळेस मी स्वतः सांगतो तुम्हाला, होल्ड करा, काळजी करू नका, बिंदास खरेदी करा. धन्यवाद.